जगदविख्यात तत्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, युग परावर्तक, राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील अनुक्रमांक 9 वरील लेख आहे. ज्ञान सूर्य प्रकटला, अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याचं गडद काळोख हळूहळू संपुष्टात आलं. उच्च पराकोटीचे संत सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांच्या सानिध्यात ब्रह्मज्ञान अर्जित केलं. हेच ज्ञान सर्वसामान्य लोकांच्या जीवनात चैतन्य निर्माण व्हावं म्हणून उपयोगी ठरण्यासाठी नारायणगडावरून कार्याला आरंभ करण्यासाठी भगवान बाबा नारायणगडावर पोहोचले. एका अर्थाने अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा समूळ नष्ट करण्यासाठी ज्ञानसूर्याचा उदय झाला आहे, असंच काहीसं चित्र निर्माण झालं. साधारणतः 1923चा कालावधी होता. आळंदीचे शिक्षण पूर्ण करून भगवान बाबा गडावर आले आणि एक प्रकारे 19व्या शतकात राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या रूपाने महाराष्ट्रावर ज्ञानसूर्य प्रकटला आणि पाहता पाहता अज्ञानाचं साम्राज्य संपुष्टात येण्यासाठी आरंभ झाला. भगवान बाबा गावोगावी फिरू लागले, लोक जागृती करू लागले, अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत राज्य पिंजून काढलं. अंधश्रद्धेचं प्रस्थ हळूहळू कमी होऊ लागलं. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. लोक भक्ती मार्गाला लागले. ज्ञानाचं महत्त्व समजलं. ज्ञान हाच जीवनातील खरा आधारस्तंभ आहे, हे बाबांचे विचार लोकांनी मनातून स्वीकारले. ज्ञान असेल तर जगात कोणतीही शक्ती तुमचं काही बिघडवू शकत नाही. म्हणून ज्ञानार्जन करा. जीवनातील अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती आपोआप संपुष्टात येतील. भक्ती आणि ज्ञान हे दोन जीवन उद्धारक आहेत. याची प्रचिती, अनुभूती कृतीतून घ्या. हा बाबांचा अनमोल संदेश देशभरातील लोकांना पटला, रुचला. लोकांनी तो मनोभावे स्वीकारला, अंमलात आणला आणि हळूहळू अज्ञानावर आधारित चालीरीतीला लगाम लागला. कित्येक वर्षापासून अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामध्ये खितपत पडलेल्या सर्वसामान्य माणसाला भगवान बाबा यांच्या रूपाने संजीवन शक्तीचं बळ मिळालं. जीवन उद्देश समजला. संतांची शिकवण संगती लाभली तर जीवनाचा कायापालट होतो, याची प्रत्यक्ष अनुभूती लोकांना येऊ लागली. बाबांची संगती, सहवास ज्यांना ज्यांना लाभला त्या लोकांच्या जीवन परिवर्तनाचा आरंभ झाला. दिवसेंदिवस बाबांच्या कार्याचा आवाका वाढत चालला होता. एका बाजूने समाज सुधारणा गरजेची असताना दुसऱ्या बाजूला स्वतंत्रता संग्राम चळवळ ही देखील गतिमान झाली पाहिजे. इंग्रजाच्या विरुद्ध छोडो भारत अभियान मोहीम चरणसीमेवर होती. या मोहिमेला गती देण्यासाठी भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग लोकांना समजावत लाखो विचारवंत कसे निर्माण होतील, त्यासोबतच सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यासाठी बाबांचे प्रयत्न चालू होते. समाज सुधारणा करत असताना अन्याय, अत्याचाराचा प्रतिकार, न्याय, नीती, धर्म, सदाचार या मार्गाने कार्य करायचा ही काळाची गरज ओळखून अर्जित केलेलं ब्रह्मज्ञान राज्याच्या कान्याकोपऱ्यापर्यंत भ्रमंती करून बाबांनी ज्ञानोपदेश केला. अज्ञानाचं काळोख जितकं गडद तितक्याच प्रमाणात अंधश्रद्धेचं प्रस्थ आपली ताकद वाढवत असतं. महाराष्ट्रातील काही भागात इंग्रज तर काही भागात निजामशाहीचं प्रस्थ होतं. सर्वसामान्य माणसाला आज जे अधिकार आहेत ते त्या काळी नव्हते. प्रचंड मोठ्या विवंचनेत कसं तरी जीवन जगावं लागायचं. त्यात रूढी, परंपरा आणि अज्ञान या चक्रव्यूहात समाज व्यवस्था अडकलेली होती. अज्ञान असल्याने अंधश्रद्धेचा पगडा हा प्रचंड मोठा होता. समाज मनावर निर्माण झालेला हा पडदा जसं भगवान बाबा यांचा वावर राज्यभर वाढला तसं अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांना लगाम बसला. लोक भक्ती मार्गावर येऊ लागले. जसं सूर्य उगवला की अंधकाराचं साम्राज्य नाहीसं होतं, तसंच काहीसं भगवान बाबांच्या रूपाने ज्ञानसूर्य उगवला आणि पाहता पाहता अज्ञानरूपी काळोख संपुष्टात आलं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात एक नवी पहाट झाली. तपोबळाने अर्जित केलेल्या सिद्धी व आळंदी येथे सद्गुरू संत बंकट स्वामी महाराज यांच्या सानिध्यात अर्जित केलेलं ज्ञान हे सर्वसामान्य माणसाच्या कल्याणार्थ लोकोपयोगी ठरू लागलं. दळणवळणाची पुरेशी साधनं नव्हती, पण प्रचंड इच्छाशक्ती आणि समाज परिवर्तनाचा ध्यास मनाशी असल्याने जसं जमेल तसं घोडा, टांगा यामधून देशभरात प्रवास करत समाज प्रबोधन केलं. लोकांना ज्ञानाचं, भक्तीचं महत्त्व समजलं. अनेक लोक बाबांच्या सानिध्यात आले. ज्ञानाच्या प्रकाशाने काळोख जसं संपूर्णपणे
नष्ट होतं, त्याच पद्धतीने बाबांच्या रूपाने प्रकटलेला ज्ञानसूर्य महाराष्ट्रात तळपू लागला. अज्ञान, अंधश्रद्धा याचं मळब आपोआप नष्ट झालं. लोकांचा ज्ञानावर विश्वास वाढला. लोक ज्ञान आचरणात आणू लागले. ज्ञान आचरणात आणल्याने अज्ञान संपुष्टात आलं. अज्ञान संपलं तेच अंधश्रद्धेचं प्रस्थ हळूहळू नाहीसं होऊ लागलं. पाहता पाहता अंधश्रद्धेचं प्रस्थ संपुष्टात आलं. लोक भक्ती मार्गाला लागले. पंढरपूर, आळंदी वारी करू लागले. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रभाव वाढला. अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानसूर्य सापडला होता. जो जो संपर्कात येऊ लागला त्याचं जीवन परिवर्तन होऊ लागलं. लोखंड परिसाच्या सानिध्यात आल्यावर त्याचं सोनं होतं, तसंच काहीसं सर्वसामान्य माणसाचं होऊ लागलं.